आपण करता कामा नये. आपण त्याचा रिस्पेक्ट केला पाहिजे. त्यानंतर अजून एक सांगायचं म्हटलं तर आपला आनंद हा कोणावरही अवलंबून असता कामा नये. म्हणजे मी हे असं लाईव्ह एक्झाम्पल सांगते, म्हणजे रोजच्या रुटीनमधलं. फार काही ॲडव्हान्स भाषण देते अशातलं नाही. छोट्या छोट्या गोष्टी असतात पण त्या आपण पाळल्या पाहिजे. आपला आनंद कोणावरही अवलंबून असता कामा नये. मी स्वतः आनंदी राहील आणि मी दुसऱ्याला पण आनंदी ठेवेन. म्हणजे मला कोणीतरी आनंद दिला पाहिजे, माझ्या नवऱ्याने दिला पाहिजे, ह्याने सासूने दिला पाहिजे, असं काही मॅटर नाही करत. माझा आनंद मी शोधून काढेन आणि मी माझ्यासाठी जगेन. ॲट दी एंड ऑफ द डे मला जगताच आलं नाही किंवा माझं जगायचं राहूनच गेलं असं अजिबात होता कामा नये. आणि या सगळ्या गोष्टीला फार काही पैसे लागतात असं अजिबात नाही. खूप छोट्या छोट्या गोष्टीत आपला आनंद असतो. म्हणजे जाता आता काहीतरी दिसलं घेतलं, मुलांच्या आनंदात आपला आनंद असतो. पण त्या पलीकडे जाऊन, संसाराच्या पलीकडे जाऊन, कुटुंबाच्या पलीकडे जाऊन माझं स्वतःचं काहीतरी अस्तित्व आहे आणि माझं काहीतरी एक सर्कल आहे की त्या सर्कलमध्ये मी सोडून कोणालाही परमिशन नाही आहे. म्हणजे मी ठरवणार काय करायचं ते. माझा आनंद कशात आहे तो मी ठरवणार, मी उपभोगणार. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्याला काही फार पैसे लागतात असं नाही आहे. पण काही गोष्टी अशा असतात की सगळंच तुम्ही त्या नवऱ्याच्या आणि मुलांच्या आणि सासू सासऱ्यांच्या हातात देता कामा नये. त्याने तुम्ही जगायचं राहून जाल. म्हणजे ह्याला आनंद वाटतो म्हणून मी हे करते, तिला आनंद वाटतो मुलीला म्हणून मी करते, नवऱ्याला आनंद वाटतो. तुमचा आनंद कशात आहे ते कधी तुम्ही विचारले का स्वतःला? असं करू नका तुम्ही. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी असतात. कधी कोणाला शॉपिंग आवडते, कोणाला वाचायची आवड असते, कोणाला गाण्याची आवड असते. एखाद्या रेडिओवरती गाणं लावलं तरी आपल्या मनाला छान वाटतं. म्हणजे हा आनंद रोज उपभोगायला विसरू नका. आपण आपल्या ड्युटीज रोज करत असतो. सकाळी उठणे, डबा करणे, कामाला जाणे. पण घरी गेल्यानंतर एक सेल्फ टॉक म्हणतात त्याला. सेल्फ टॉक म्हणजे सगळी कामं झाल्यानंतर जेव्हा तुम्ही अंथरुणावर पडता तेव्हा एक 5 मिनिटं स्वतःशी बोललं पाहिजे. आज मी दिवसभरात काय केलं, आज मी कोणाला आनंद दिला का, कोणाला दुःख दिलं का, माझ्या हातनं काही चूक झाली का. होऊ शकते, माणूसच आहे. मी कोणावर चिडली आहे का. पण हे जेव्हा तुम्हाला रिअलाईज होतं की रात्री अंथरुणावर पडल्यानंतर आज दिवसभरच्या ह्याच्यात मी काय चुकीचं केलं आणि मी काय बरोबर केलं त्याबद्दल वाद नाही. पण जे काय चुकीचं केलं ते जेव्हा तुम्हाला रात्री का होईना रिअलाईज होतं तेव्हा तुम्ही त्याच्यावरती ते ॲक्सेप्ट करता आणि त्याच्यावरती काम करता, त्याच्यावरती सुधारता. जर तुम्ही त्याचं मनन चिंतन केलंच नाही तर तुम्हाला कळणारच नाही अरे मी चुकले, अरे मी ही गोष्ट बरोबर केली, अरे मी. त्याच्यासाठी हा सेल्फ टॉक खूप महत्त्वाचा असतो. म्हणून मी म्हटलं ना की आपल्या भोवती एक इनर सर्कल पाहिजे की या माझ्या सर्कलमध्ये माझ्या नवऱ्याला नाही, माझ्या मुलाला नाही, कोणालाच परमिशन नाही आहे. या सर्कलमध्ये फक्त मी माझा स्वतःचा विचार करणार आणि का म्हणून नाही. आज आपण एक स्त्री म्हणून या खूप साऱ्या जबाबदाऱ्या स्वीकारतो तेव्हा आपल्याला आपल्यासाठी विचार करायला रोज रात्री 5 मिनिटं तरी आपल्यासाठी आपण काढले पाहिजे. त्यातनं तुम्ही तुमच्या चुका सुधारा, त्याच्यावर काम करा. त्याचा जर तुम्ही विचारच नाही केला तर ती चूक झाली आहे तुमच्या लक्षात पण येणार नाही. हे कमी जास्त समजा मुलावर ओरडला असाल, कंपनीत ओरडला असाल, जे काय असेल ते, ह्याने काय होतं की तुमचे जे वीक पॉईंट्स आहेत, समजा चिडणं, रागवणं किंवा जे काय असतील, प्रत्येकाचा वीक पॉईंट हा रडणं, प्रत्येकाचा वीक पॉईंट वेगळा असतो. पण त्या वीक पॉईंटवरती तुम्हाला काम करायला लागतं. अरे मला काही जमत नाही, मी अशीच आहे बरं का, असं म्हणून नाही चालत. यू हॅव टू बी स्ट्रॉंग. तुमच्या वीक पॉईंटवरती तुम्ही जेव्हा विचार कराल, त्याचं मनन चिंतन कराल, तेव्हाच त्याच्यातून तुम्हाला मार्ग निघेल. आणि मी अशीच आहे आणि हे असंच असतं असं म्हणता कामा नये.
तुमची पोझिशन तुमच्या घरात तुमच्या कंपनीत ही तुम्ही तयार केली पाहिजे. इट इज युअर ओन स्किल. म्हणजे याच्यासाठी तुम्ही म्हणजे एक स्त्री म्हणून मी दुसऱ्यावर म्हणजे पार्शली जरी नवऱ्यावर अवलंबून असली तरी सुद्धा माझं मी जगण्याला समर्थ आहे. रडत बसायचं नाही आपण.